हॅलो, नमस्कार. आपण पारू मालिका 30 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. प्रिया जात असते घरी, गाडीमध्ये बसलेली असते आणि तिला सारखी प्रीतमची जुन्या आठवणींची आठवण येत असते. कसं प्रीतमने तिला प्रपोज केलं होतं किंवा पहिल्या भेटीत ते कसे होते, काय होते, हे सगळं काही तिला आठवण येत आणि खूप जास्त ती रडत असते. ते पुढे गेल्यानंतर तिच्या गाडीला एक गाडी आडवी लावली जाते आणि मग प्रिया ड्रायव्हरला विचारते की काय झालं म्हणून. तर तिथे प्रिया आणि आदित्य उतरतात आणि पारू लगेचच प्रियाकडे जाते आणि म्हणते की प्रिया मॅडम, आदित्य सरांना सगळं काही सत्य कळलेलं आहे. मी आता घाबरू नका किंवा काहीही टेन्शन घेऊ नका. आता आदित्य सरांना सत्य कळलं असल्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मग ती बोलते की प्रीतम सर कुठे आहेत? मग चल तुला घेऊन जातो प्रीतम सरांकडे, असं आदित्य बोलतो. आणि मग ते थोडंसं लपून बसलेले असतात प्रिया आणि पारू. मग आदित्य आणि प्रीतम बोलतो की दादा इथे का बोलवलं, आठवतंय का आपण इथे कसं खेळायचो? प्रत्येक रविवारी आई आणि बाबा आपल्याला इथे दोघांना घेऊन यायचे आणि आपण मस्त खेळायचो म्हणून. आणि त्या त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा आला आणि ते मस्त खेळत असतात. आणि मग आदित्य त्याला बोलतो की तुला मी आता एक सरप्राईज देणार आहे. तो बोलतो काय आता सरप्राईज काय माझ्या जीवनामध्ये, असं बोलत असतो. मग प्रिया मॅडम तसंही माझ्या आयुष्यातून निघून गेल्या तर मला आता काहीच नको आहे असं बोलत असतो. मग आदित्य बोलतो की मी एक मुलगी पाहिलेली आहे, ती तुला बघावी लागेल. तर प्रीतम म्हणतो हा ठीक आहे, आता तू म्हणणार आहेस म्हणून बघावी लागेल असं बोलतो. आणि मग मागे बघतो तर तिला प्रिया दिसते आणि मग प्रिया दिसल्यानंतर तो बोलतो की तू खरंच आहेस का प्रिया? पारू ही खरंच आहे का प्रिया? खूप जास्त खुश झालेला असतो आणि मग म्हणत असतो की खरंच तुम्ही आलायत प्रिया मॅडम, मला विश्वास बसत नाही आहे. खूप खुश झालेला असतो. आणि मग तिथे चालू होतं लग्नासाठीचं. मग आदित्य बोलतो की मी तुमच्यासाठी लग्नासाठी आईला बोलेल आणि लवकरात लवकर आपण लग्न करूयात. मी दिशाबद्दल सगळं आईला खरं सत्य सांगून देतो आणि तुमच्या लग्नाचं पाहतो. तर प्रिया तिथे मग साईडला जाते आणि पारू जाते आणि पारू बोलते की प्रिया मॅडम काय झालं तुमचं, काय झालं असं बोलत असते. मग ती सांगते की माझे आबा तयार नाही होणार या लग्नासाठी. तर मग पारू बोलते की का तुमचं लग्न जमलं आहे का, जमवलं आहे का कुठे बाहेर, तसं सांगा ना प्रिया मॅडम, काहीतरी बोला ना. मग प्रिया सांगते की माझ्या आबांना श्रीमंत मुलगा नको आहे. माझ्या आबांना एक गरीब किंवा शेतकऱ्याला दिलेलंही चालेल, पण मग माझ्या आबांना श्रीमंत मुलं आवडत नाहीत किंवा श्रीमंती आवडत नाही, शहर आवडत नाही असं ती सांगत असते. आणि मग तो एक घडलेला किस्सा सांगत असते. माझे आबा पैशासाठी किंवा कशासाठीच कुठली गोष्ट पैसा त्यांना अजिबात आवडत नाही, श्रीमंतही आवडत नाही. जेवढं त्यांना कमीत चांगल्या ठिकाणी, जेवढा त्यांचा स्वभाव खराब पण आहे, चांगल्याशी चांगला आणि वाईटाशी वाईट असे माझे आबा आहेत, पण मनाने खूप निर्मळ आणि खूप छान आहेत. आणि मग तुम्हाला त्यांच्याच ह्याच्यामध्ये येऊन तुम्हाला तशीच मागणी घालावी लागेल. प्रीतम आणि पारूनी मग प्लॅन ठरवतात. ते प्लॅन काय आपल्याला सांगत नाहीत, पण ते प्लॅन ठरवतात आणि ते प्लॅन आपण उद्या करूयात म्हणून तू जा घरी, आम्ही येतो तुझ्या मागे. मग आदित्य बोलतो की मी माझ्या भावाची वरात घेऊन येतो, तुम्ही तयार राहा म्हणून. तरी सुरू झालेलं असतं. आदित्य आणि प्रीतम आवरून देवाच्या तिथे आलेले असतात, देवीच्या तिथे. मग अहिल्या बोलते की प्रीतम चक्क तू आंघोळ करून देवीच्या दर्शनासाठी आलेला आहे. आणि मग तो बोलतो की आई मला तुझी गोष्ट पटलेली आहे, दिशा खूप छान तिच्या नावाने एक कंपनी खोलणार आहे आणि ती तिला लग्नानंतर हँडओव्हर करणार आहे. तर मग अहिल्याला त्याचा प्लॅन खूप जास्त आवडतो. ते मग ते छान आहे, लग्ना अगोदरच तू तेवढा बायकोचा विचार करतोय, मला ते पाहून खूप आवडलं, पण मोठं माणूस कोणतरी पाहिजे. मग आदित्य तयार होतो आणि आदित्य तयार झाल्यानंतर आदित्य बोलतो की आम्हाला पारूलाही जायचं आहे गावाला, आम्ही तिथे जागा वगैरे पाहणार आहोत. पण पारू तयार होत नाही. मग अहिल्या बोलते की जा, आपलं प्रोजेक्ट आहे त्यासाठी तुला जावंच लागेल. आणि पारूही तयार होते. आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब.